लाडकी बहीण योजनेचे 1,500 रुपये अजूनही तुमच्या खात्यामध्ये जमा झाले नाहीत का? सरकारने पैसे पाठवायला सुरुवात केली आहे का? यावेळी सर्व महिलांना एकाच दिवशी पैसे मिळणार आहेत की पुन्हा टप्प्याटप्प्याने पैसे येणार? आणि जर पैसे उशिरा आले तर त्यामागचं खरं कारण काय असू शकतं? या सर्व प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आजच्या व्हिडिओमध्ये मिळणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. लाडकी बहीण योजनेच्या पुढील हप्त्याची प्रतीक्षा राज्यभरातील लाखो महिला करत आहेत. प्रत्येक महिन्यामध्ये हप्ता जवळ आला की सोशल मीडियावरती अनेक पोस्ट, मेसेज आणि व्हिडिओज व्हायरल होऊ लागतात. काही जण ठराविक तारीख सांगतात तर काही जण पैसे जमा झाल्याचा दावा करतात. पण या सर्व गोष्टींपैकी कोणतीही माहिती खरी आहे हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे आपल्या चॅनल आता सबस्क्राईब करा, आणि सबस्क्राईब नाही केलं तर चालेल, परंतु हा व्हिडिओ शेअर नक्की करा, कारण मी रोज ह्या चॅनलवरती आणि ह्या व्हिडिओमध्ये देखील खरीच माहिती सांगणार आहे की पैसे कधी येणार आणि तारीख काय आहे. त्यामुळे चॅनल आता सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. मित्रांनो, आतापर्यंत सरकारकडून पुढील हप्ता जमा करण्याबाबत अंतिम अधिकृत आदेश जाहीर झालेला नाही. विचार करा, आतापर्यंत सरकारकडून अजून पुढचा हप्ता कधी येणार हे सरकारने अजून सांगितलेलं नाही. तर मग जे तुम्ही बाहेर युट्यूबवरती व्हिडिओ बघतात ते लोक आजची तारीख सांगतात, उद्याची तारीख सांगतात. आज जर व्हिडिओ बघितला तर ते सांगणार की उद्यापासून पैसे चालू, उद्या जर व्हिडिओ बघितला तर ते सांगणार की परवापासून पैसे चालू होणार. मग माझा प्रश्न असा आहे तुम्हाला की सरकारनेच अजून पैसे कधी येणार ही तारीख सांगितली नाही, तर हे लोक तारीख कशी काय सांगत आहेत आणि तुम्ही देखील त्या तारखेवरती विश्वास कसा काय ठेवू शकता आणि विश्वास कसा ठेवत आहेत? असो, ती तुमची वैयक्तिक मर्जी आहे, तुम्ही विश्वास ठेवा नाहीतर अधिकृत माहितीवर विश्वास ठेवा. पण खरी गोष्ट हीच आहे मित्रांनो की आतापर्यंत सरकारकडून पुढील हप्ता जमा करण्याबाबत अंतिम अधिकृत आदेश जाहीर केलेला नाही. त्यामुळे कोणत्याही व्हायरल पोस्टवर लगेच विश्वास ठेवू नका. अधिकृत घोषणा झाल्यानंतरच निधी बँकांकडे पाठवण्याची प्रक्रिया सुरू होते. मागील हप्त्यांमध्ये आपण पाहिलं आहे की सर्व महिलांच्या खात्यामध्ये पैसे एकाच वेळी जमा झाले नव्हते. काही जिल्ह्यांमध्ये आधी पैसे आले तर काही ठिकाणी 1-2 दिवसांनी किंवा त्यानंतर जमा झाले. त्यामुळे तुमच्या ओळखीच्या व्यक्तीच्या खात्यामध्ये पैसे आले आणि तुमच्या खात्यामध्ये अजून आले नाहीत तरी काळजी करण्याची गरज नाही. अनेक वेळा आधार, बँक लिंक, डीबीटी सेवा, बँक खात्याची स्थिती किंवा अर्जातील माहितीची पडताळणी सुरू असल्यामुळे हप्ता उशिरा मिळतो. आणि त्यामुळे सर्वप्रथम या गोष्टी तपासून घ्या. जर सर्व माहिती योग्य असेल तर अधिकृत प्रक्रियेनुसार पैसे जमा होण्याची वाट पहा. एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, सरकार कोणालाही फोन करून OTP किंवा बँकेची गोपनीय माहिती विचारत नाही. त्यामुळे अशा कोणत्याही कॉल किंवा मेसेज पासून सावध राहा. लाडकी बहीण योजनेच्या नावाखाली फसवणूक करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांपासून स्वतःचं संरक्षण करा. आता सर्वांच्या नजरा पुढील हप्त्यांकडे लागल्या आहेत. सरकारकडून जशी अधिकृत माहिती जाहीर होईल तशी आम्ही ती सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचू. त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल सुरू ठेवा. आणि व्हिडिओ संपण्यापूर्वी मला कमेंटमध्ये एकच गोष्ट नक्की सांगा, तुम्हाला आतापर्यंत लाडकी बहीण योजनेचे सर्व हप्ते वेळेवर मिळाले आहेत का, की एखादा हप्ता अजूनही बाकी आहे? तुमचा प्रत्येक कमेंट आम्ही वाचतो आणि त्यावरती आधारित पुढील अपडेट्स आणत असतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि जास्तीत जास्त महिलांपर्यंत शेअर करा. आणि अशाच विश्वासार्ह सरकारी योजना अपडेटसाठी आपल्या चॅनलसोबत जोडलेले राहा. धन्यवाद. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये आणि महत्त्वाच्या अपडेट्ससह. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.